मित्रांनो, शिमला बघितलं ना तरी आपल्याला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो खायला. चला तर मग आज शिमला मिरचीची सुपर टेस्टी रेसिपी करूया. त्यासाठी मी एक बटाटो घेतला, तर त्याचे साल काढून घेतले होते मी आणि त्याला कापून घेतलं मीडियम साईजमध्ये आणि त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं. म्हणजे 1 चमचाभर तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर शिमला घ्यायची, शिमला पण कापून घ्यायची आहे. तुम्ही कच्च्या बटाट्याच्या ऐवजी शिमला बटाटा पण घेऊ शकता. शिमला मिरची एका डिशमध्ये आणि बटाटो काढून घेतले. नंतर कुकरमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण, कांदा, टमॅटो नेहमीप्रमाणे फोडणी देऊन घेतली. थोडीशी आमचूर पावडर, धनेपूड टाकायची आहे आणि 1 कपभर पाणी टाकून 1 शिट्टी मारून घ्यायची आहे. कांदे आणि टमॅटो छान शिजवून घ्यायची. ते शिजले की लगेच आपण तळून घेतलेले, फ्राय करून घेतलेले बटाटो आणि शिमला टाकून परत मिक्स करायचे. परत याच्यामध्ये अर्धा कप मी ते कोमट पाणी टाकलेलं होतं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायची आणि याला परत 1 शिट्टी मारून शिजवून घ्यायचं आहे. खोलून वरून कोथिंबीर टाकून मस्त अशी गरमागरम रस्सावाली भाजी सर्व्ह करायची. खूप टेस्टी लागते, करून बघा.